मग मागील व्हिडिओ मध्ये आपण काय पाहिलं होतं, प्रॅक्टिस 2.1 आणि त्यामधले हा एक थेरम पाहिला होता, यूज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन. थोडक्यात आपण पाहू काय थेरम होता. सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. कोण आहे विरोधी प्रकाश? ते माईक बंद करा, माईक बंद करा, कोणाचा तरी चालू आहे. या ठिकाणी पहा, सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज 180. म्हणजे मेजर ऑफ अँगल आहे, मेजर ऑफ प्लस मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 180. हे आपण काल पाहिलेलं होतं, बरोबर. आज आपल्याला पाहिजे त्याचा पुढचा जो पार्ट आहे, टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. बघ पहिले काय टेस्ट, whether given two lines are parallel or not can be decided by examining the angle formed by the transversal of two lines. First property काय पहा, if the interior angle of the same side of a transversal are supplementary, then these lines are parallel. Interior angle supplementary means sum of these two angles is 180. Then the two lines are parallel. He first property. Second property काय बघा, test, if one of the pair of alternate angle is congruent, then the lines are parallel. जर त्यामध्ये alternate angle, मग या ठिकाणी alternate angle जर असतील, one pair angle A B, the A आणि B हे जर congruent असतील तर या दोन लाईन, लाईन L आणि लाईन M, N ही ट्रान्सव्हर्सल, L आणि M या काय राहतात, पॅरलल असतात. हे लक्षात ठेवा, ते आपल्याला या टेस्ट मधून सांगता येईल. त्यानंतरचे नेक्स्ट टेस्ट आहे तेव्हा कोणते, इफ वन पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स इज कॉन्ग्रुएंट देन द लाईन्स आर पॅरलल. हे आपल्याला प्रूव्ह करायचे आहेत पुढे जाऊन. आता करस्पॉन्डिंग अँगल समजा हा अँगल ए बी एल एम एन, जर ए आणि बी अँगल हे कॉन्ग्रुएंट असतील तर लाईन एल आणि एम काय असणार आहेत, पॅरलल असणार आहेत. ह्या टेस्ट फॉर पॅरलल लाईन तीन टेस्ट आहेत, बाय इंटेरियर अँगल टेस्ट, त्यानंतर अल्टरनेट अँगल टेस्ट आणि करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. या टेस्ट आपल्याला त्याचे प्रूफ पाहायचे आहेत. ओके, आता पहिली जी टेस्ट आहे ती काय पहा, पहिली टेस्ट आहे, इफ द इंटेरियर angles of a same side of a transversal are supplementary, then the lines are parallel. Then the lines are parallel. आता if interior angles formed by a transversal of two distinct lines are supplementary, then the two lines are parallel. याचा अर्थ काय, जर त्या दोन रेषा आणि त्याच्या एक छेदिकेच्या एकाच बाजूला असणारे अँगल जर समान असतील, सॉरी सप्लिमेंटरी असतील, म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश असेल तर त्या दोन लाईन पॅरलल असतात. आता यामध्ये बघा, या पार्ट पासून हा जो गिवन आणि टू लाईन्स आर पॅरलल, हा जो पॉइंट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे, तो प्रूव्ह आहे. लक्षात आलं. या ठिकाणी बघा, आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला पाहायचं आहे ते. या दोन लाईन्स आहेत, ए बी आणि सी डी, या दोन लाईन आहेत आणि एक्स वाय ही त्याची काय ट्रान्सव्हर्सल आहे. ओके, प्रूव्ह गिवन काय बघा, लाईन एक्स वाय इज अ ट्रान्सव्हर्सल. एक्स वाय ही जी आहे लाईन हे काय ट्रान्सव्हर्सल, आणि लाईन ए बी पॅरलल, लाईन ए बी पॅरलल लाईन, सॉरी लाईन ए बी आणि सी डी आहेत, त्याची ट्रान्सव्हर्सल काय एक्स वाय आहे. आणि तू प्रूव्ह काय करायचं, लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी. आता या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला प्रूव्ह करता येणार नाही, तर इनडायरेक्ट मेथडने आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे.
म्हणजे आपण जसं आपण याचे पाहिलं की नाही इंटिरियर अँगलची टेस्ट आधीच्या मध्ये अँगल ए प्लस बी ग्रेटर दॅन 180 लेस दॅन 180 आणि शेवटी अँगल ए प्लस बी इक्वल टू 180. त्याच पद्धतीने इथं आपल्या इनडायरेक्ट मेथडने प्रूफ पाहायचं आहे बघा. वी आर गोइंग टू गिव्ह अन इनडायरेक्ट प्रूफ. आता या ठिकाणी थोडंसं कन्स्ट्रक्शन करायचंय. काय कन्स्ट्रक्शन करायचं बघा. आता यामध्ये काय सपोजिशन करायचं आहे. वी आर गोइंग टू गिव्ह अन इनडायरेक्ट प्रूफ. लेट सपोज दॅट दॅट स्टेटमेंट टू बी प्रूव्ड इज रॉंग. हे कोण आहे रे? आदिती सौदत्ती. असले उद्योग करायचे ती लाईन पुसून टाक, नाहीतर मी रिमूव्ह करून टाकेन तुला. स्क्रीनवर काही करायचं नाही. रेकॉर्डिंग आहे तो व्हिडिओ. Let us suppose that statement to be proved is wrong. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? हे जे स्टेटमेंट आहे ते रॉंग आहे कन्सिडर करायचं सुरुवातीला. म्हणजे लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी ही स्टेटमेंट आपलं काय चुकीचं आहे असं करायचं. दॅट इज द वी अज्युम दॅट ए बी अँड लाईन सी डी आर नॉट पॅरलल. आता या ठिकाणी ए बी आणि सी डी ह्या पॅरलल नाहीत अज्युम करायचं, समजायचं आहे. मीन्स लाईन ए बी and line CD intersect each other at point T. ज्या parallel line ची definition काय? If two lines are coplanar, do not intersect each other, then these two lines are parallel to each other. या ठिकाणी आपण काय सपोजिशन केलेलं आहे? AB is not parallel to the CD. That means these two lines are intersect each other at point T. So triangle PQT हा ट्रायंगल तयार झाला. PQT इज फॉर. आता यात आपल्याला माहित आहे सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. म्हणजे अँगल TPQ, अँगल PQT आणि अँगल PTQ हे जे आहे ते तीन अँगल आहेत. यांची बेरीज किती आहे? 180. आता ह्या तिघांचे अँगल 180 आहे. पण आपल्याला बघा गिवन मध्ये काय दिलंय? BPQ आणि अँगल PQD इक्वल टू 180. म्हणजेच इथं काय या जे अँगल आहेत हा आणि हा अँगल. आता या AT म्हणजेच AB आहे आपला आणि CT म्हणजेच काय? या ठिकाणी PT म्हणजेच काय? CD आहे आणि QT म्हणजेच काय? आपला AB आहे. लक्षात ठेवा. मग जर या दोनच अँगलची जर बेरीज 180 असेल तर राहिलेला जो अँगल आहे तो किती येणार आहे? 0. म्हणून काय पाहिजे? द सम ऑफ द टू अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. दोन अँगलचीच बेरीज या ठिकाणी किती आले? 180 आलेली आहे. म्हणजे आपला ट्रायंगल ह्या दोन लाईन डिफरंट असू शकणार नाहीत. AB आणि CD दोन लाईनची जर दोनच अँगलची बेरीज 180 आली तर याचा अर्थ काय? बट सम ऑफ थ्री अँगल ऑफ ट्रायंगल इज 180. म्हणजे या ठिकाणी PTQ हा जो अँगल आहे तो 0 चा असेल. आता ट्रायंगल मध्ये अँगल 0 चा असणं शक्य नाही. दॅट इज कॉन्ट्राडिक्ट टू द प्रॉपर्टीज ऑफ सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ द ट्रायंगल. कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. जर का त्यातल्या दोनच कोणाची जर बेरीज 180 अंश येत असेल तर तो त्रिकोण असू शकणार नाही. किंवा लाईन AB आणि लाईन CD ह्या डिफरंट असणार नाही, त्या एकच असतील. यावरून असं दिसेल आपलं. ओके. मग आता लाईन PT आणि QT मीन्स द लाईन AB आणि CD. आता PT ही PT आहे आणि QT ह्या लाईन CD आणि AB आहे. त्या पुढे एक्सटेंड करून एकमेकाला इंटरसेक्ट केला असं आपण गृहीत धरलं होतं. म्हणजे AB आणि CD आर नॉट डिस्टिंक्ट. जर का त्या दोन अँगलची बेरीज सारख्या तर ते नॉट डिस्ट. बट वी आर गिवन दॅट लाईन AB आणि CD आर डिस्टिंक्ट लाईन्स. आता इथं काय दिसतंय? जर आपण ह्या दोन अँगलची जर ऍडिशन 180 येत असेल तर लाईन AB आणि PT ह्या डिस्टिंक्ट लाईन असणार नाहीत. पण आपल्याला दिले काय? याच्यामध्ये त्या दोन लाईन डिफरंट आहेत. म्हणून आपण जे सपोजिशन केलंय, काय सपोजिशन केलंय? वी आर ऍट अ कॉन्ट्राडिक्शन. म्हणजे आपण विसंगत कशाचं आहे की त्या दोन लाईन एकमेकाला समांतर नाहीत किंवा दिस टू लाईन्स आर नॉट पॅरलल. युअर अझम्पशन इज wrong. मग करेक्ट का असणार? आवर assumption is wrong. Hence the line AB and CD are
पॅरलल, म्हणजे याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल की लाईन एबी आणि पीडी ह्या काय सीडी ह्या काय आहेत पॅरलल आहेत. आपण मानलो ते चुकीचं आहे. म्हणजे thus it proved that the interior angle formed by transverse are supplementary. म्हणजेच काय असणार आहे, इंटेरियर अँगल जर सप्लिमेंटरी असतील तर ते दोन लाईन ज्या आहेत त्या काय असणार आहेत पॅरलल असणार आहेत. देन द लाईन्स आर पॅरलल. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इंटेरियर अँगल टेस्ट ऑफ अ पॅरलल लाईन. अतिशय सोपा इनडायरेक्ट मेथडने असल्यामुळे जरा कठीण आहे, पण तरी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तुम्हाला. मग त्यानंतर अल्टरनेट अँगल टेस्ट. अल्टरनेट अँगल टेस्ट काय? अल्टरनेट अँगल टेस्ट, if pair of alternate angles formed by transversal of two lines is congruent, then the two lines are parallel. The alternate angle test आहे. काय alternate angle? If a pair of alternate angle formed by transversal of two lines is congruent, then the two lines are parallel. तर अल्टरनेट अँगलची एक पेअर जर कॉन्ग्रंट असेल तर त्या दोन लाईन पॅरलल असतात. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके. हा त्यानंतर पण नवीन आले त्याने आपलं मेसेज नाव लिहून प्रेझेंट म्हणून मेसेज टाकून ठेवा. या लाईन आहे, लाईन एन ही ट्रान्सव्हर्सल आहे, लाईन एल पॅरलल एम. अँगल ए अँगल बी हे अल्टरनेट अँगल आहेत. अँगल ए अँड सी हे लिनियर पेअर अँगल्स आहेत. ओके. गिव्हन काय येईल पहा, लाईन एन इज अ ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एल अँड एम. लाईन ए इज अ ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एल अँड एम. and angle A and B is congruent pair of alternate angle. congruent pair आहे. हे कोणाचं तर माईक सुरू आहे, बंद करा. हे जे आहे ते अल्टरनेट अँगल आहेत आणि कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे दॅट मीन्स अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी. अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी. आता या ठिकाणी प्रूव्ह काय करायचं आपल्याला, लाईन एल पॅरलल लाईन एम. लाईन एल पॅरलल लाईन एम. ओके. आता या ठिकाणी अतिशय सोपं आहे पहा. या ठिकाणी प्रूफ अँगल ए प्लस अँगल सी इक्वल टू 180. कारण का लिनियर पेअर अँगल या दोघांचे ऍडिशन काय येणार आहे 180. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. बट अँगल ए इक्वल टू बी गिवन. अँगल ए इक्वल टू बी गिवन. आता जिथं ए दिसताय त्या ठिकाणी बी ठेवा स्टाईल मध्ये. फॉर अँगल ए ची व्हॅल्यू ठेवून द्यायचं. काय दिली, बी ठेवली. अँगल ए प्लस अँगल सी इक्वल टू 180. आता बी आणि सी कसले अँगल आहेत बघा इथं. बी अँड सी आर दी इंटेरियर अँगल्स वन साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. आता याच्या आधीच आपण प्रॉपर्टी पाहिली. कोणती प्रॉपर्टी, इफ द अँगल फॉर्म interior angle formed by a transversal is supplementary, then these two lines are parallel. त्या कंडिशन नुसार काय पहा, but A and B are interior angles on the same side of the transversal. ट्रान्सव्हर्सल च्या सेम साइडला आहे ते, म्हणजे अँगल C and B यांचे ऍडिशन जर 180 असेल, ह्याच्या आधीचा जो आपण थेरम पाहिला त्यानुसार काय येणार आहे, therefore line L parallel line M interior angle त्याचा वापर या ठिकाणी करायचा आहे. म्हणून काय पाहिजे ठिकाणी, दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड अल्टरनेट अँगल टेस्ट ऑफ अ पॅरलल लाईन. हे एक्झाम्पल सोडवताना आपल्याला यूज करायचं आहे. लक्षात आलं. यात कोणाला काही डाऊट आहे का सांगा, काय शंका असेल तर बोला. अतिशय परत एकदा सांगतो काय दिलंय, इफ अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स इज कॉन्ग्रुएंट, देन द टू लाईन्स आर पॅरलल. आता गिवन मध्ये काय, लाईन एन इज अ ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एल अँड एम. अँगल ए अँड बी इज अ कॉन्ग्रुएंट पेअर ऑफ अल्टरनेट अँगल. दॅट मीन्स, हा बोला काय झालं. हा प्रो दॅट काय प्रूव्ह करायचं पहा, टू प्रूव्ह लाईन एल पॅरलल लाईन एम.
आणि प्रूफ मध्ये अँगल ए प्लस अँगल सी हे दोन अँगल जे आहेत ते कसले अँगल आहेत, लिनियर पेअर अँगल्स आहेत, त्यांचे ऍडिशन 180 येईल. but a equal to b is given, a equal to b is given, there put the value of a equal to b, a बद्दल काय ठेवा, b ठेवा, therefore angle b plus angle c equal to 180, but angle b and c are interior angles on the same side of a transversal. याच्या आधीच आपण थेरम पाहिलंय, interior angle formed by transversal is supplementary, then these two lines are parallel. म्हणून त्यानुसार line L parallel line M, interior angle test, and this property is called as alternate angle test of a parallel lines. Okay. त्यानंतर आपलं पाहिजे corresponding angle test. काय पहा, if a pair of corresponding angles formed by transversal of two lines is congruent, then two lines are parallel. आता या ठिकाणी काय दिले बा, if pair of corresponding angles formed by transversal of a two lines is congruent, this is the given, then the two lines are parallel. This is the two pro. हा जो पार्ट आहे तो टू प्रो आहे, इथून ते इथपर्यंत दिलाय तुम्हाला गिवन आहे. ओके, त्यानुसार डायग्राम काढायचे आपल्याला. लाइन line N is a transversal of line L and M. Angle A and B are corresponding angles. B and C interior angles आहेत. आता यात इव्हन काय लाइन L is a trans, आपण सांगतो डायग्राम मध्ये जे दिसतंय दिले, line is a transversal of line L and M. Angle A and angle B is a congruent pair of corresponding angles. That means angle A equal to angle A equal to angle B. To prove काय करायचं, line L parallel line M. प्रूफ. आता या ठिकाणी अँगल A प्लस C हे दोन अँगल आहे, कसले लिनियर पेअर अँगल्स आहेत. परत आता या ठिकाणी बट अँगल A इक्वल टू अँगल B, अँगल A इक्वल टू B गिवन, put A equal to B, then angle B plus angle C equal to 180. या दोघांचे ऍडिशन परत 180 आली. ओके, म्हणजेच काय येणार आहे, तर इंटेरियर अँगल्स आहेत. दॅट इज अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल. आता ही इंटेरियर अँगल आहेत आणि एका साइडला आहेत, म्हणजे त्यानुसार आपण इंटेरियर अँगल टेस्ट पाहिली, त्यानुसार लाइन L and line M is parallel by interior angle test. This property is called as corresponding angle test of a parallel lines. Corollary first. If a line perpendicular to the two lines in a plane, then the two lines are parallel to each other. If a line is perpendicular to lines in a plane, then the two lines are parallel to each other. जर एकाच दोन लाइन वरती एक लाइन जर पॅरलल परपेंडिक्युलर असेल तर त्या दोन लाइन काय असतात, पॅरलल असतात. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे या ठिकाणी. पहा, लाइन N is perpendicular to line L and line M. A and C are corresponding angles, but line N perpendicular line L, line N perpendicular line M. To prove line M parallel M, L parallel M. Proof line N perpendicular L and N perpendicular M. म्हणजे परपेंडिक्युलर याचा अर्थ हा जो अँगल आहे तो कितीचा असणार आहे, 90 चा असणार आहे. हा सुद्धा 90 चा असणार आहे. ओके, सी सुद्धा 90 चा असणार आहे, कारण परपेंडिक्युलर म्हणलं का त्यांच्यामध्ये अँगल कितीचा असतो, 90 डिग्रीचा असतो. म्हणजेच काय येणार आहे, A आणि C कॉन्ग्रुएंट येतील इथे. Therefore angle A equal to angle C equal to 90. या दोन्ही सारख्या मेजरचे येतील. Angle A and C are corresponding angles formed by a transversal. आता angle A and angle C are corresponding angles formed by a transversal. Okay. आता corresponding angle test म्हणून N line L and M. आता therefore line L is parallel line M corresponding angle test. आता याच्या आधीच पाहिलं आपण corresponding angle test. Corresponding one pair of corresponding angles is congruent, then these two lines are
कॉंग्रंट हे आपण पाहिलंय. इथपर्यंत कुणाला काय डाऊट आहे का? डाऊट असेल तर विचार.